महाराष्ट्रामध्ये आयाराम गयाराम याचं राजकारण आपण या ठिकाणी पाहतो आहोत। मध्यंतरी काही नेत्यांचे असणारे अश्लील व्हिडिओ हे सुद्धा सोशल मीडियावरती रिलीज करण्यात आले। किती खरे किती खोटे कोणालाच माहित नाहीये। जरांगे पाटील यांचं आंदोलन इथल्या कुठल्याही राजकीय पक्षाला काबूमध्ये घेता येत नाहीये। आणि म्हणून नाना तऱ्हेनं ते दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। आत्ता जी काही माहिती पक्षाकडे आलेली आहे आणि अधिकृत माहिती आहे असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो, ती म्हणजे जरांगे पाटील यांची शॉपिंग करून एक व्हिडिओ करण्यात आलेला आहे। आणि त्या निमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे। आणि त्यातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल। आणि त्यांच्याबरोबर असणारा मास हा विचलित केला जाईल। हे घाणेरडं राजकारण ही ते इनविजिबल शक्ती या करतायत। जरांगे पाटील यांनी या संदर्भात दक्षता घ्यावी। जनतेस माझं असणारं आव्हान आहे की टीव्हीमध्ये आणि व्हिडिओमध्ये आणि सोशल मीडियावरती दाखवल्या जातं तर ते तसं नाही, तर त्याला एडिट करता येतं, बदल करता येतो, त्याला एकमेकांवरती एम्बॉसिंग करता येतं, त्याला कट पेस्ट करता येतं आणि त्याला इंग्रजीमध्ये स्कोर्पिंग असं त्या ठिकाणी वॉर्पिंग असं त्या ठिकाणी म्हणतात, मॉर्पिंग असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात। मराठीमध्ये त्याला असणारा शब्द नाही। तेव्हा मराठी भाषिक प्रेमिकाने याला शब्द काय आहे तो मला सांगावा, मी पुढच्या वेळेस तो वापरेन। तेव्हा अशा रीतीचे जी क्लिप्स आहेत, मी क्लिप्स काही सांगत नाही, पण अशा रीतीने ज्या काही क्लिप्स येतील जरांगे पाटील यांच्या संदर्भातला, तो लोकांनी अजिबात त्या ठिकाणी विश्वास ठेवू नये। माझं काहीही बोलणं झालेलं नाही। तेव्हा आता जरांगे पाटील यांनी त्यांचा प्रवास
हा राजकीय प्रवास केल्याशिवाय अशा रीतीच्या बदनामीपासून ते वाचू शकत नाही। जरांगे पाटील यांची आता सगळ्यात मोठी जबाबदारी जे आरक्षणाचं बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे। आणि ते बिल टिकवायचं असेल तर त्यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार। राजकीय पुढाकार हा त्यांनाच घ्यावा लागणार। राजकारणामध्ये त्यांची विजिबिलिटी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे। आणि प्रतिनिधीच्या स्वरूपात असलेली त्यांची ओळख त्यांना त्यांच्याच समाजातून जे विरोध करणारे आहेत त्यांना उत्तर राहील। आणि जे बांधावरती आहेत ते बांधावरती न राहता या बिलाबरोबर मानसिकतेने जोडल्या जातील। ही लोकसभेची निवडणूक निघून गेली, पावसाळा आहे आणि पावसाळा संपल्या संपल्या विधानसभा आहे। आणि विधानसभा गेल्यानंतर जरांगे पाटील यांनी हत्ती जो आतमध्ये घातलेला आहे, शेपूट फक्त शिल्लक राहिलेली आहे। हे सगळेजण त्या शेपटीला पकडून त्या हत्तीला बाहेर काढतील आणि अण्णा पाटलापासून ते असणारा खेडेकरापर्यंत या प्रश्नाचं जे खोबरं झालं तेच होईल अशी परिस्थिती आहे। ते आम्ही जे म्हणत होतो शेवटी ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं, या दोन वेगवेगळं झाले। त्या सगळ्या याच्यामध्ये फिनिशिंग टचिंग जे आहे ते देणं त्याच्यातलं गरजेचं असं मी त्या ठिकाणी मानतोय। सर काय आहे, कशा स्वरूपाचा संदर्भ आहे, तुम्ही जी मांडणी करताय ती काळजी ते आता प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की तुम्ही काही करू शकता। फिजिकली जे आहे एब्यूज करणारी सुद्धा असणारं त्या ठिकाणी असू शकते। अजून तरी नाही झालेली आहे। मला होण्याची शक्यता वाटते, कारण का ज्या तऱ्हेनं काही वर्तुळांमधली चर्चा आहे। आता सगळे पक्ष बसून जागा वाटपाचा मुद्दा ठरवत आहेत, निर्णय धोरण ठरवत आहेत, कुणाला किती जागा मिळतील याच्यामध्ये मुंबई पूर्ण गडबडीत आहे। सगळे राजकीय पक्ष लागलेले आहेत आणि तुम्ही इथं बसून जरांगेची काळजी करता। हो, याचं कारण असं आहे की राजकारणामधलं ते सगळ्यात मोठं फॅक्टर आहे। आज ज्यांना सीट शेअरिंगची काळजी लागलेली आहे ते 2.5 वर्षामध्ये सेटल करू शकले नाहीत अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे त्यांचं सेटल झालं, जे आम्हाला देतील आम्ही सगळं म्हटलं मान्य करू। तेव्हा आम्हाला चिंता काहीच नाही आम्हाला। ते आम्ही तर सर म्हणाल की तो लढला, त्यांनी अपक्ष लढावं हे आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे। ते लढले तर आमचा पाठिंबा आहे त्यांना।
तुम्ही वारंवार सल्ले देऊन ते राजकीय बद्दल तुमचा सल्ला घेत नाहीत, बाकी बऱ्याच गोष्टी आता ते तुम्हाला मानतात ते. घेतील ते हळूहळू घेतील. जरांगेंमुळं प्रस्थापित मराठी पडतील असं वाटतं का तुम्हाला? आणि त्यांचा जो प्रयोग आहे एकेका मतदारसंघामध्ये 3-3, 4-4 उभं करण्याचा, तर त्याच्यातून काय साध्य होईल? त्यांच्यातून असा तर बॅलेटवरती येईल, EVM जाईल. EVM जाईल. नाही, पण प्रस्थापित मराठे जे आहे घराणेशाहीवादी, त्याच्यावर तुम्ही अटॅक करता, ते पडतील का? पॉसिबिलिटी मला दिसते, त्याच्यामुळे पॉसिबिलिटी मला असताना दिसते तिथे. या परिस्थितीमध्ये जे उमेदवार जर एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे उभे राहिले आरक्षणाच्या संदर्भात, तर त्याचा बेनिफिट हा भाजपच्या बाजूनच भाजपलाच मिळेल अशी शक्यता बोलली जाते. काय आहे, तुम्हाला ब्रेन वॉशिंग त्याच दृष्टिकोनातून केलं आहे, त्याच्यामुळे असं तुम्ही सगळेजण तेच म्हणताय. तुम्ही माझं कधीच ऐकायला तयार नाही. मी असं म्हणतो, हे जर सगळे वेगवेगळे लढले तर BJP 22% वरती जाणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही मान्यच करायला तयार नाही आहे. वेगवेगळे लढले तर काँग्रेसवाल्याची मतं काँग्रेसवाल्याला जातील, NCPवाल्याची मतं NCPला जातील, शिवसेनेची मतं शिवसेनेला जातील, आणि ही सगळी हिंदू मतं आहेत. ती थोडी मुसलमान मतं आहेत. हिंदूंच्या मतांमधलं डिवाईड होईल. जी धार्मिक मतं आहेत, ती कट्टर धार्मिक मतं आहेत, तेवढीच मतं फक्त BJPकडे राहतील. दलितांची मतं आहेत ती आमच्याकडे येईल. तुमची चोर लुटेरा आणि सरकारी माध्यमांना युती होणार आहे का? आघाडी होणार आहे का? आता सीट शेअरिंगमध्ये तुमचं बोलणं काय चाललंय? माझं काय मी ते तुमच्या बरोबरच्या युतीच्या आघाडीच्या त्यांची काय परिस्थिती? प्रश्न असा आहे, तुम्ही सरळ मी असणारा माझा आरोप आहे, तुमच्या मालकांवरती आरोप आहे. नाही, आमच्या आरोपांचं राहू द्या. नाही, मी आरोपांचंच सांगतोय. का तुम्ही जरी खरं पाठवत असला तरी तुमचा मालक ते खरं दाखवत नाही. तुम्ही सांगा ना, आता लाईव्हच आहे तुम्ही. मी लाईव्ह आहे म्हणून आता असं सांगतो की भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये 10 लोकसभेच्या जागेवरनं मतभेद आहेत. ते मिटणार नाही का? 5 जागेंवरती NCP, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत. तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आणि त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे. महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात. महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर समझोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समझोता करणार. आमची भूमिका स्पष्ट आहे. ते आता नव्या ह्याच्यामध्ये आता कसं सांगता येईल. तुम्ही शिवसेनेबरोबर झाले. 27 जागा मागितल्या. मी माझ्या जागा मागण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा लपवताय लोकांपासून. गेले 20 वर्ष हे सगळे समझोत्यामध्ये लढतायत. तेव्हा समझोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्श्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे. ज्या जागा हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे. ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही मागणं आत्ता त्यांचं कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रीब्यूट न होता त्याला काहीही अर्थ नाही. त्यांचं ते पाहून घेतील. तुम्ही तुमचा क्लेम सांगा. शेवटी असे आहे की औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही, तर मी राष्ट्रवादीकडे मागू का? उभाटाकडे मागा.
शेवटी तेच आहे. आम्ही उभाटाकडे बसणार तो उभाटाकडे मागणार. उद्या आमचं राष्ट्रवादीबरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही, का त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही. मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आणखी? ते माझ्याकडे 48 सीटांचा पर्याय खुला आहे, एवढं लक्षात घ्या. सर, या सगळ्या आंबेडकर साहेब, या सगळ्या गोंधळात तुमची इंडिपेंडेंट तयारी आहे का, आणि काही यादी वगैरे घोषित करणार आहात का तुम्ही? आम्ही शेवटपर्यंत अप टू दी लास्ट युती झाली पाहिजे याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. अप टू लास्ट कधीपर्यंत असते? शेवटचा फॉर्म दिवस भरेपर्यंत. महायुतीतले लोक तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही महाविकास आघाडीसोबत राहणारच नाही. माझं म्हणणं असं आहे की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना. आणि त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्सपर्सन जो आहे तो एकच आहे, संजय राऊत. तो उद्धव ठाकरेंचा आहे, तो काँग्रेसचा आहे की तो शरद पवाराचा आहे, असं आता शंका यायला लागली का कोणाचे वकीलपत्र कधीही घेतो आणि कोणाच्या बाजूने कधीही बोलतो. तुमच्यावर महायुतीतले लोक करतात. ते महायुतीतले करत नाहीत. काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट आहे का मला दाखवा. संजय माझं म्हणणं आहे संजय सोडून द्या. म्हणून म्हटलं की संजय हा शिवसेनेचा आहे. काँग्रेसने त्याचा स्पोक्सपर्सन केला आहे का? NCP असतात त्याचा स्पोक्सपर्सन केलेला आहे का? काँग्रेस असं म्हणते का की आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे? NCP असं म्हणते का? तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात आहेत की त्यांच्याबरोबर आमची भांडणच नाही, आमची इंटरनल भांडणं आहेत. हा आरोप महायुतीने केलेला आहे. महायुतीतून आरोप केला जातोय की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही. शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी तुमच्यावर आरोप केला की तुम्ही महाविकास आघाडीपर्यंत राहणार नाही, सोबत राहणार नाहीत. शिंदे गटाने केलं ना, त्यांना ते अपेक्षित पाहिजे ना. आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप, त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की जो मी रिपीट करत नाही. त्याच्यामुळे मी कानफाट्या राजकारणी नाही आहे एवढंच फक्त मी सांगतो. कोण आता स्वतःहून नाचतात ते त्याला मी काय करू? बदलला कोण? बदलला नाही, त्यांच्या मुलाला आजारी आहेत म्हणून डॉक्टरांच्या मुलाला दिला. मला अजून काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही. आमची असणारी या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे की बा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेसबरोबर समझोता करायला तयार आहे. तुम्ही ज्या जागा MBAकडे मागताय त्याच्यामधलंच बसून आपण ठरवून घेऊ. अजून आम्ही काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल. औरंगाबादची जागा पण मागणार बैठकीत? जिंकलेली जागा आहे, सोडणार कसं? खैरीने तर प्रचाराला सुरुवात केली, करू द्या. स्तंभही पूजन केलं त्यांनी. बाबा शिंदे गटातून पण संदीपान भुमरे यांचं जवळपास नाव फिक्स होतं शिंदे गटात. आम्हाला एकदमच सोपी झाली मग तर. जागा नाही मिळेल तर अपक्ष उमेदवार टाकणार? नाही आम्ही भांडणार त्या जागेसाठी. तास थोडी आहे. पण ही जागा महत्वाची नाही, सोडली तर अपक्ष राहणार, पण तुमचा पक्ष उभा राहतोय. आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. कॅन्डिडेट कोण आहे? गुलदस्त्यात आहे सध्या. पण शेवटी कसं आहे, पण राज्यात तुमच्या या भूमिकेमुळे कन्फ्युजन फार आणि तुमच्या प्रामाणिकपणाबद्दलच प्रश्नचिन्ह होईल. त्यांना करायचं नाही, भाजप आणि RSSचा शेवटी फायदा होईल अशी. हो, त्यांनी माझं म्हणणं असं आहे मग त्यांनी सगळ्यांनी असणारे इलेक्शन लढू नये आणि मला पाठिंबा द्यावा. मी BJPला आपटून दाखवतो या ठिकाणी. का त्यांनी 20 वेळा ते लढले त्यांच्याबरोबर आणि BJPला थांबू शकलेले नाहीत. होऊ शकता का उमेदवार? मी तुम्हाला सांगितलं गुलदस्त्यात आहे. काही होऊ शकतं. गुलदस्त्यात आहे. गुलदस्ता बराच दिवस लांबच जातो तुमचा. नाही तुमची स्थिती कशी आहे, काय सांगाल? अकोल्याबद्दल काय सांगाल? अकोल्यात तुमची स्थिती कशी आहे? तुम्ही कुठून उभे राहणार? ते मी अकोल्यातूनच. 2 ठिकाणी नाही, एकच.
यावेळेला काय परिस्थिती आहे? उमेदवार आता नेमका चेंज झाला आहे, त्याचे परिणाम काय? तुमचं काम काय मला पाडण्यासाठी दोन तीन वेळा जे आहे ते काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान ओबीसी जो आहे तो बिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा, नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगू बघा. का 4-5 वेळा दंगली झाल्या, ते 4-5 वेळा दंगलीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचं आहे. आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघालात तरी आम्ही तुमच्याबरोबर नाही. उद्याची बैठक आहे, त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? निमंत्रण आलंय का? कुठली बैठक? महाविकास आघाडीची उद्या बैठक नाही, आम्हाला निमंत्रण नाही आहे. उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण नाही. आंबेडकर अमरावतीहून लढतायत, तिथल्या लोकांची मागणी आहे. त्याच्यामुळे पक्ष म्हणून आम्ही असं डिसाईड करू काय करायचं आणि काही नाही. तुम्ही आरोप केले हा ते तर आहेच, म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे. मी नाही दाखल केली आहे, सरकारने दाखल केलेली आहे की नाही 420 आणि फ्रॉडलंट डॉक्युमेंट्स तयार करण्याच्या संदर्भातलं जे गव्हर्नमेंटने केलं ते मी फक्त रिपीट केलं. तुम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा देता, त्यांचा पाठिंबा मागताय? तो त्यांचा विषय की न द्यायचा. पण तुमचं काही बोलणं झालं नाही, माझं काहीच बोलणं झालं. असं काही सिस्टम त्यांनी मागेच जाहीर केलं होतं की आंबेडकरांच्या पाठीमागं उभं राहा म्हणून. हे आमच्या पुरता इश्यू संपला तो. तुमच्या एका जागेला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, पण तुम्ही काही शिष्टमंडळ पाठवून लिखित झालंय, लिखित नाही असं करारानामा लिखित होत नाही. हे मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही BJP बरोबर बसणार नाही. काय बवाल झालं त्याच्यावरती. त्याच्यामुळे आपण ठरवले आता काही ह्या बोलायचं नाही असं. जरांगे पाटील यांच्याजवळ इतर पक्षाचे लोक जायला घाबरतात, ते सुद्धा त्यांना हाकलून देतात, मान अपमान करतात. पण तुमच्याबद्दल ते खूप सॉफ्ट आहे, तुमच्याबद्दल कधीच वाईट बोलत नाही, स्तुती पण ते त्यांना तुम्ही विचारा. याचा काय जुळलंय काय? तुमची तारीफ करतात, चांगला माणूस आहे, प्रामाणिक आहे, अभ्यास अशी तारीफ करत असतात. आवडतात मला असं म्हणतात. चांगलं आहे, आणि तुमची स्वागत आहे. चांगली क्रेज आहे असं सुद्धा आंबेडकरांनी मागे एकदा स्पष्टच सांगितलं होतं की त्यांची आणि आमची युती होऊ शकते, आगे आगे देखो होता है क्या. कोणाबरोबर? जरांगे पाटलांबरोबर. त्यांनी तर अगोदर जाहीरच केली ना पाठिंबा, त्याच्यामुळे युतीचा प्रश्न काय राहिला. ते आणि तुम्ही सोबत निवडणुका लढवणार वगैरे अशा स्वरूपात. नाही, असं काही नाही आहे, असं नाही. पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय, लोकसभेत काही बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे. ते मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की त्यांना असारा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे. तेव्हा त्यांना असारा आत्ता जे मिळालेलं आहे ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही. थँक्यू सगळे. आता सगळ्या जागा ओपन आहे असं म्हणतात, तर कुठल्या लेवलला गेल्यानंतर सगळ्या ओपन असतात. ते माझं म्हणणं असं आहे, माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधींची सभा 17 तारखेला आहे मुंबईला. आणि उद्या माझ्या अंदाजानं आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे. आणि त्याच्याचबरोबर मला असं दिसतंय की पोलिंग डेट्स यासुद्धा जाहीर होतात आहेत. जे नॉमिनेशनची तारीख, पोलिंग डेट, काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत. तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो. लास्ट डे ऑफ नॉमिनेशनपर्यंत आम्ही थांबू शकतो. तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समझोता करू शकतो याचं आम्ही ऑप्शन हे करणार, वापरणार. शिवसेनेबरोबरचं ऑप्शन कुठपर्यंत आहे? ते मी म्हटलं ना, यांचं जर जमलं नाही तर मग
या तिन्ही पक्ष आम्हाला ओपन आहेत ना, जे कोणी आमच्याबरोबर बसतील त्यांच्याबरोबर आम्ही बसू. हो, पण आता ते ह्या आघाडीमध्ये आहेत, तेव्हा या आघाडीमध्ये काय स्टँड आणि काही नाही त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुंबईचं तर सूत्र ठरलं ना तुमचं मुंबईचं, मग इतर ठिकाणी ते मुंबईतलं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही, 80 जागा वगैरे सोडाल कुठलेही सूत्र ठरलेलं नाही. संजय आणि त्याच्यामुळे असणारं हे जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गुमराह करण्याचा भाग चाललेला आहे, त्याला मला वाटतं तुम्ही असणारा फॅक्ट्स चेक करून त्या लोकांसमोर मांडलेल्या अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण काही वेळापासून सांगताय की मनोज जरांगे यांनी आपल्याला पाठिंबा दिला, तो राजकीय पाठिंबा दिला तुम्हाला निवडणुकीसाठी की तुम्हाला वैचारिक पाठिंबा दिला? तो आता त्यांना विचारा, मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत. तुम्ही नजीकच्या काळात जरांगेची भेट घेणार आहे का? तुम्ही किंवा जरांगे तुम्हाला भेटायला येणार आहेत मध्ये का? उभं राहण्यासाठी आवाहन करतायत, सल्ला देतायत, पण जर त्यांच्या मागचा क्राऊड जो नॉन पॉलिटिकल आहे, सर्वसामान्य ग्रामीण मराठा आहे, तो निवडणुकीमध्ये ते उतरे तर उभा राहील का असा एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय. ते त्याच क्राऊडची मागणी आहे की त्यांनी उभं राहिलं पाहिजे. त्या त्यांच्यामुळे असणारं मिळाले अशी असणारा एक चर्चा आहे. आमचे जे एक्झिस्टिंग लिडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही, त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात जरांगे पाटील यांच्याकडे आहे. आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं प्रेझेन्स ज्याला म्हणतो, उपस्थिती जी आहे, त्या उरलेल्या सगळ्या मराठा लीडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं आणि बिल हे करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं, बदल करणं, अमुक करणं जे आहे ते त्या सभागृहामध्येच होऊ शकतात. राजकारणाचा एवढा दांडगा अनुभव आहे, एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो का? एक व्यक्तीने अख्खा महाराष्ट्र हलवला हे तुम्ही विसरलात, आणि एक व्यक्तीने भले भले म्हणणाऱ्यांना असा ढोपरावरती आणला अशी परिस्थिती आहे, हे विसरू नका. काय शेवटी एक माणूस नाही, मास जो आहे त्या मासने सगळ्यांना असणारं झुकवलं अशी परिस्थिती आहे. तुमचा सल्ला ते मानणार नाहीत, कारण त्यांना ते 10% आरक्षणच मान्य नाही. ते म्हणतात मला त्यांची मागणी आहे. हो, माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये त्यांची मागणी ही आहे की ती आहे, याच्यापेक्षा जो काही आता बदल करायचा आहे किंवा हे बिल जाऊन दुसरं बिल आणायचं असेल तर ते सभागृहच आणू शकते आणि सभागृहामध्येच येऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांचा प्रेझेन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तर तुम्ही गेल्या वेळेस भविष्यवाणी केली होती की लोकसभा संपेपर्यंत लष्कराने काही मंदिरं ताब्यात घ्यावी जेणेकरून वातावरण खराब होणार नाही. आता काही भविष्यवाणी आहे का तुमची? माझी काहीच भविष्यवाणी नाही आहे. परिस्थिती आहे ती परिस्थिती बयान करत असतो मी. त्याच्यामुळे असं एकच मंदिरापर्यंत थांबलेलं दिसते आपल्याला. चला, थँक्यू, धन्यवाद. हे डॉक्टर धैर्यवान फुंडकर पक्षाचे असणारे उपाध्यक्ष की जे सगळे महाविकास आघाडीबरोबर बोलत असतात. सिद्धार्थ मोकळे आणि आमचे असणारे शहराचे जे आहेत, जिल्ह्याचे जे आहेत प्रभाकर बखले, योगेश पण तुमच्या पाठीमागे आहेत, सय्यद मराठवाड्याचे आहेत, सय्यद जफर. हिंदी बाईट पाहिजे ना? हाँ, महाराष्ट्र की राजनीति में काफ़ी बड़ा बदलाव आ चुका है. नैतिकता जो है पूरी तरह से ख़त्म हो चुकी है. नेताओं की अश्लील तस्वीरें, फिल्म्स सोशल मीडिया पे रिलीज़ की जाती है.
उनकी बदनामी होती है, ऐसी एक परिस्थिति है। पार्टी के पास जो जानकारी मिली है उस जानकारी के आधार पर जरांगे पाटिल इनका जो आंदोलन है वो राजनीतिक दलों के काबू में नहीं आ रहा है, ना जरांगे पाटिल उनकी सुन रहे ऐसी एक बात है। इसलिए लोकसभा और विधानसभा चुनाव को नज़र में लेते हुए उनकी बदनामी करने की कोशिश की जा रही है। हो सकता है कुछ दिनों में उनको ऐसी पोजीशन में दिखाया जाए जिस पर वो पूरी फिल्म एडिटेड होगी, मॉर्फिंग के मुताबिक वो की होगी वहाँ पर, और जो व्यक्ति काबू में नहीं आ रहा है बदनामी करके उसको पूरा लोगों में उसकी छवि जो है, उसकी इमेज जो है उसको तहस नहस कर दे, ऐसी राजनीति होने की उम्मीद है, ऐसा मैं मान के चलता हूँ। और इसलिए आम जनता से मैं अपील करता हूँ कि ऐसी कोई सोशल मीडिया पे रील आती है, यूट्यूब पे ऐसी कोई खबर आती है, या वीडियो के माध्यम से कोई पिक्चर्स रिलीज़ होते हैं या रील उसकी रिलीज़ होती है, तो उस पर भरोसा ना रखे। ये एडिटेड है, ये एक तरीके से कहिए कि उसकी पायरेसी है, उसको एक दूसरे को इकट्ठा कर कर बनाई हुई वो है फिल्म है, और इसलिए उस पर किसी प्रकार के विश्वास न रखते हुए ये एक राजनीतिक नेताओं का हथखंड है, इसको मानते हुए लोगों ने नज़रअंदाज करना चाहिए, ऐसा मैं अपील आम जनता से कर रहा हूँ। सर, आपने ऐसे भी कहा कि महाविकास आघाड़ी सीट बंटवारे को लेकर टूट सकती है। मैंने कहा टूट नहीं सकती है, मैंने यही कहा कि भैया 10 सीटें कांग्रेस और शिवसेना इसमें तालमेल नहीं है, दोनों भी मांग रहे हैं और दोनों भी एक सीट छोड़ने के लिए तैयार नहीं है। दूसरा जो है वो 5 सीटें ऐसी है कि जो कांग्रेस भी मांग रही है, एनसीपी में मांग रही है और शिवसेना भी मांग रही है, उद्धव ठाकरे। तीनों में से कोई भी एक सीट पर कॉम्प्रोमाइज़ करने के लिए तैयार नहीं है, एक दूसरे को छोड़ने के लिए तैयार। ये आज की हकीकत है और यही सच्चाई है। रही बात वंचित बहुजन आघाड़ी की, देखना यही है कि ये 15 सीटों पर इनका स्टैंड क्या होता है। ये अगर 15 सीटों पर कॉमन लड़ाई, हर पार्टी का कैंडिडेट वहाँ पर होगा, ऐसी अगर इनकी पॉलिसी होती है, और बाकी के जो सीटों पर एडजस्टमेंट होता है या नहीं होता है वो भी देखना है। इनका जब तक फैसला नहीं होता तब तक हम किसी से भी बात नहीं कर सकते, ऐसी परिस्थिति है। इसको देखते हुए हम लोग ने जो है वो एक पत्र कांग्रेस के अध्यक्ष खरगे जी को लिखा था कि यही बात दोहराते हुए कि आपका समझौता ना एनसीपी के साथ हो रहा है, ना शिवसेना उद्धव ठाकरे के साथ में हो रहा है, इसलिए जो सीटें आपने महाविकास आघाड़ी में मांग कर ली है, उन सीटों और वंचित बहुजन आघाड़ी इस पर बैठे अपना समझौता करके अपने सीटों का ऐलान करे, ऐसा हम लोग ने उनको लेटर लिखा था। लेकिन अभी तक उनका कोई जवाब यहाँ पर आया नहीं है। हम उनके जवाब के लिए अपेक्षा करते हैं, वो आए जल्दी ही आ जाएगा, और इनके ये जो 15 सीटों का जो मामला है, आपस में ना छोड़ने का जो मामला है, वो जल्दी ही निपटाएंगे, ऐसी हम लोग उम्मीद करते हैं। सर, औरंगाबाद की सीट आपने कहा है गुलदस्ते में है,
कहीं ऐसा तो नहीं है कि इम्तियाज जलील उम्मीदवार हो सकते हैं वंचित के? मैं किसी व्यक्ति की बात नहीं करता हूँ। जैसे में रहेगा सर, अगर महाविकास आघाड़ी से बात नहीं जमी तो आप फिर से एमआईएम और आप एक हो जाओगे? वो हमारी कमेटी जो है वो डिसाइड करेगी आगे की रणनीति क्या होगी। आपने कहा सीट नहीं छोड़ेंगे औरंगाबाद, इसलिए पूछा। तो औरंगाबाद की सीट तो हम छोड़ने का सवाल ही नहीं है। पकड़ने की भी बात नहीं कर रहे, छोड़ने की बात नाही कर रहा हूँ। आपले जिल्ह्याचे राजकारण मागे तुम्ही स्पष्टच केलं होतं की एमआयएम साठी आता दरवाजे उघडे नाहीत म्हणून तुम्ही बोलला होता. आमच्याकडचे आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे, त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा विचारत राहणं तर मी थोडी पुन्हा पुन्हा ते रिपीट करत बसणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.